सुरस्ते सिद्धवाडवड या डेअरी फार्मचे उद्घाटन होत आहे। डेअरी फार्मचे सिद्धवाडवड उद्घाटन झाल्यानंतर नांदगावच्या प्रथम नागरिक सरपंच भाई मुलासकर यांच्या सुरस्ते उद्घाटन होत आहे। सर्व सरपंच सर्व मान्यवर त्याचप्रमाणे संचालक मंडळ दुग्ध उत्पादन केंद्राच्या उपस्थितीत कामगारांचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नांदगाव डेअरी या फार्मचे उद्घाटन झालेले आहे, काय सांगाल याबाबत? नांदगाव दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नांदगाव डेअरीचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला वाटतं की नांदगावातील सर्व तरुण मुलं आहेत त्या सर्व तरुण मुलांसाठी एक उत्तम संधी आहे। मी म्हणेन आजचा दिवस नांदगावच्या इतिहासातला सोन्याचा दिवस ठरावा यासाठी मी सर्वांना आवाहन करेन। एक चांगलं माध्यम रोजगारासाठी पर्याय म्हणून एक चांगलं माध्यम आपल्या सर्व सहकार्याने ते सुरू केलेलं आहे। आमचे या नांदगाव डेअरीचे चेअरमन विठाबा गांधीकर असतील, राजू खोत, राजू तांबे, विष्णू दुखंडे, गणेश बांदेवडे सर्वच सहकारी आणि विशेष मी सांगेन की या दूध उत्पादक संघामध्ये तरुण लोकांचा जास्त भरणा आहे आणि तो मला वाटतं इतर तरुणांसाठी मार्गदर्शक ठरावा। आणि दूध डेअरी हे असं माध्यम आहे की तुम्ही 50 लिटर दूध आणून द्या किंवा 500 लिटर आणून द्या, इथे तुम्हाला दूध विक्रीचा कुठलाही तुम्हाला अडचण येणार नाही की बाबा आपल्याकडे उत्पादन जास्त झालं तर ते आपल्याकडून घेतलं जाईल किंवा नाही जाईल। आणि गोकुळसारखं एक चांगलं माध्यम आपल्याकडे आहे आणि दर 10 दिवसांनी तुमचं पेमेंट ऑनलाईन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्यामुळे सर्व तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। त्याचबरोबर मी असं म्हणेन की आज जशी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या याच्यामध्ये आपल्याला गॅसचा तुटवडा असेल किंवा इतर गोष्टींचा तुटवडा आहे तर या दुग्ध उत्पादनाबरोबरच शेतीपूरक व्यवसाय सुद्धा तरुणांनी या माध्यमातून करावे, सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि मला वाटतं ही एक साखळीच आहे। तर या ह्याच्यातून चांगला तुम्ही उत्पन्न मिळवा आणि नांदगाव गावातील माझे तरुण असतील त्यांनी ही नांदगाव डेअरीचा विकास करावा, त्याचबरोबर तालुक्याला किंबहुना जिल्ह्याला मार्गदर्शक ठरेल असं काम या सर्व टीमच्या माध्यमातून व्हावं एवढी मी अपेक्षा करेन आणि या सर्वांना शुभेच्छा देईन की तुम्ही जोमाने काम करा, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत।